नवीन घरात शिफ्टिंग झाल्यावर खरं एक्साइटमेंट कशात असतं माहिती आहे का? नवीन बाल्कनी, नवीन कॉर्नर आणि आपल्या प्लॅनसाठीचा नवीन सेटअप करण्यामध्ये. पण अशा या एक्साइटमेंटमध्ये एक गोष्ट मात्र खूप उशिरा समजली. नवीन घरात प्लॅन सेटअप करणं म्हणजे फक्त पॉट्स अरेंज करणं नसतं, तर त्या प्लॅन्ट्सला नवीन एन्व्हायरमेंटमध्ये कम्फर्टेबल फील करून देणं देखील असतं. कारण आपण शिफ्टिंग करत असताना प्लॅन्ट देखील सायलेंटली स्ट्रेस मोडमध्ये किंवा तो देखील स्ट्रेस हे हँडल करत असतात. एका घरातून दुसऱ्या घरात जाताना प्लॅनसाठी देखील मात्र सगळंच बदलत असतं. जसं की सनलाईट असो, हवा असो किंवा ह्युमिडिटी असो, अगदी वॉटरिंग टाइम सुद्धा बदलून जात असतो. आणि यामुळेच अनेक वेळा परफेक्टली असं दिसणारं हेल्दी प्लांट अचानक पिवळं पडायला लागत असतं. त्याची पानं ही वळायला लागतात किंवा कल होत असतात आणि काही दिवसांनी मात्र कळ्या देखील गळायला लागत असतात. आणि यासोबतच काही झाडं तर ऑलमोस्ट कुंडीतून देखील नाहीसे होण्याच्या कंडिशनमध्ये गेलेले असतात. आणि मग तेव्हा मला मात्र समजतं की नवीन घरात प्लॅन सेटअप करताना आपण अशा काही चुका करत असतो ज्या की प्लॅन्टला डायरेक्ट शॉकमध्ये टाकत असतात. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. सो मंडळी, भरपूर दिवस झाले आपला व्हिडिओ आलेला नव्हता आणि त्यामागील कारण म्हणजे शिफ्टिंग होतं. याशिवाय आपण फर्निचर सेटअप करणं, किचन सेटअप करणं, या सर्व गोष्टी मॅनेज करत असताना मात्र प्लॅनकडे मात्र थोडं दुर्लक्ष तर होतच असतो. यासोबतच मी ज्या काही मिस्टेक केलेल्या आहेत आणि ज्यामुळे माझी प्लॅन लिटरली शॉकमध्ये गेलेली आहेत ते देखील सांगणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की शिफ्टिंग करताना मात्र कुठल्या मिस्टेक या अवॉइड करायला हव्यात ते. सो मिस्टेक नंबर फर्स्ट, पहिली आणि सर्वात कॉमन मिस्टेक म्हणजे काय? शिफ्टिंग झाल्यावर प्लांट्सला डायरेक्ट उन्हात ठेवणं. आणि ऑनेस्टली सांगायचं तर ही मिस्टेक ऑलमोस्ट प्रत्येक प्लांट पॅरेंट कडून होत असते. शिफ्टिंग झाल्यावर सगळी प्लांट्स बाल्कनीमध्ये मी देखील ठेवली. बाल्कनीमध्ये छानपैकी सनलाईट येत होता, सो मला वाटलं प्लांट्स याने खुश होतील. पण मात्र 2 दिवसात झाडांची पानं मात्र सॉफ्ट पडायला लागली. शिफ्टिंगमुळे ऑलरेडी ही जी प्लांट्स होती ती स्ट्रेसमध्ये होती आणि त्यावर अचानक असं हार्श सनलाईट म्हणजेच एक्स्ट्रा प्रेशर हा झाडांवर आला. आणि स्पेशली म्हणजे ती प्लांट्स जी आधी इनडायरेक्ट लाईटमध्ये होती त्यांना डायरेक्ट फुल सनमध्ये आल्यामुळे ते मात्र खूप हार्मफुल ठरलेलं आहे. सो यावर सोल्युशन म्हणजेच काय, तर प्लांट्सला हळूहळू ब्राईट शेडमध्ये ठेवायला सुरुवात करा. डायरेक्ट सनलाईट मात्र झाडांना अवॉइड करा. शिफ्टिंग झाल्यावर प्लांट्सला मात्र लगेच फुल सनलाईटमध्ये ठेवायचं नाही. त्यांनाही नवीन जागेची सवय होण्यासाठी थोडा मात्र वेळ तर हा द्यावाच लागत असतो. सो यामुळे आपली झाडं ही लवकर खराब होत असतात आणि काही झाडं तर मात्र लिटरली पूर्णपणे सुकून गेलेली होती. सो शिफ्ट करताना मात्र शक्य झाल्यास शेडेड एरिया किंवा ज्या ठिकाणी कडक सूर्यप्रकाश येणार नाही अशा जागी मात्र झाडांना अजिबात ठेवू नका. सो या ठिकाणी जे काही अपराजिता आहे किंवा जो कडीपत्ता आहे तो इनडायरेक्ट सनलाईट मध्ये होता, त्यामुळे तो छान फ्रेश, टवटवीत आणि हिरवागार आहे. आणि गणेश वेल असो किंवा एक दोन वेगवेगळी जी प्लांट्स होती ती मात्र डायरेक्ट सनलाईटमुळे ठेवल्यामुळे ती पूर्णपणे सुकलेल्यासारखी, वाळलेल्यासारखी जी काही आहे ती या ठिकाणी दिसत होती. सो ही मिस्टेक मात्र तुम्ही देखील नक्कीच अवॉइड करा. आता यानंतरची सेकंड मिस्टेक म्हणजे जी ऑलमोस्ट सगळेच करत असतात, तीच म्हणजे ओव्हर वॉटरिंग. झाडाची पानं आपल्याला मरगडलेली दिसली की आपण लगेच झाडाला पाणी टाकत असतो किंवा झाडाची पानं गळायला लागली म्हणजे झाडाला पाणी कमी पडत असेल, पण मात्र रियालिटी एक्झॅक्टली उलट असते. झाडं ही स्ट्रेसमध्ये गेलेली असतात. प्लांट्स मात्र आधीसारखं पाणी देखील ऍब्सॉर्ब करत नाही आणि आपण मात्र रोज झाडाला एक्स्ट्राचं पाणी देत असतो आणि यामुळे झाडाची रूट्स ही सफोकेट होतात. आणि असा प्रॉब्लेम हा तर माझा क्रोटॉन आणि यांसारख्या एक दोन झाडांवर देखील आला. यांची पानं पिवळी पडत होती म्हणून मी पाणी वाढवलं आणि कंडिशन मात्र झाडांची तर त्याने अजूनच खराब झाली. मग मात्र माती चेक केली
तर ती मात्र कायम ओली होती. सो तेव्हा समजलं की प्रॉब्लेम हे अंडर वॉटरिंग नव्हतं तर ओव्हर वॉटरिंग होतं. सो त्या दिवसापासून अगदी सिंपल अशी हॅबिट लावून घेतली की नेहमी झाडाला पाणी देण्याआधी मात्र फिंगर टेस्ट करायची. वरची माती ज्यावेळेस आपल्याला ड्राय वाटली त्याच वेळेस मात्र झाडाला पाणी द्यायचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर मात्र दुपारच्या वेळेस झाडांना पाणी देणं अवॉइड करा. शक्य झाल्यास सायंकाळी 6:30 नंतर झाडांना पाणी द्या. आणि सर्वात बेस्ट टायमिंग म्हणजे सकाळी 8च्या आधी जर तुम्ही झाडांना पाणी दिलं तर मात्र दिवसभर झाडांना पाणी द्यायची गरज नसते. सो अशा प्रकारे कुंडीतील माती जोपर्यंत तुम्हाला कोरडी वाटत नाही तोपर्यंत मात्र झाडांना पाणी देऊ नका. ऑलरेडी शिफ्टिंगमुळे झाडंही स्ट्रेसमध्ये असतात, त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी देखील ते ॲब्सॉर्ब करत नाही आणि पाणी जास्त झाल्याने देखील मात्र आपली झाडं ही खराब होत असतात. यानंतरची मिस्टेक नंबर 3 जी की मी देखील केलेली होती. शिफ्टिंग नंतर झाडांची कंडिशन डाऊन होती. शिवाय काही झाडं ही रूट बाउंड झालेली मला वाटत होती किंवा त्या झाडांमध्ये म्हणजे जी काही रूट्स आहे ती मातीच्या वर मला आलेली दिसत होती. सो मात्र मी त्या ठिकाणी रिपॉटिंग सुरू केली. सो बऱ्याच वेळेस नवीन घर, नवीन पॉट्स किंवा ॲस्थेटिक सेटअपच्या नादामध्ये आपण सगळ्याच गोष्टी मॅचिंग हव्या म्हणून शिफ्टिंग केल्या आपण झाडं ही रिपॉटिंग करत असतो. शिफ्टिंग झालेले या वीक प्लांट्सला त्याच वेळी रिपॉटिंग करणं म्हणजेच झाडाला डबल स्ट्रेस दिल्यासारखं असतं. कारण झाडाची जी काही रूट्स आहे ते आधीच डिस्टर्ब झालेली असतात आणि त्यावर आपण पुन्हा माती बदलली किंवा कुंडी बदलली तर त्याने मात्र प्लांट्स हे अजून वीक होत असतं. म्हणून शिफ्टिंग झाल्यानंतर कमीत कमी 8 ते 10 दिवसांनी मात्र कोणत्याही प्लांटला डिस्टर्ब करू नका. त्याला देखील नवीन जागेमध्ये स्टेबल होऊ द्या. नवीन घरामध्ये सेटअप करण्यासाठी मात्र ही जी काही रिपॉटिंगची घाई आहे ती मात्र अजिबात करू नका. सो या ठिकाणी देखील मी प्लांट्स रिपॉटिंग केले, पण मात्र जरा 8 ते 10 दिवसानंतर मात्र करायला घेतले. आणि कुंडी बदलणे किंवा मॅचिंग वगैरे हे त्यामागील रिझन नव्हतं. तर शिफ्टिंगमध्ये बऱ्याच वेळेस झाडांच्या अशा प्रकारे कटिंग ह्या पडत असतात किंवा कट होत असतात आणि जे कुंडीमध्ये ड्राय झालेली पानं होती, शिवाय कुंडीतील मातीची जी काही कमी आहे ती झालेली होती. सो कुंडीत माती देखील वाढवून घ्यायची होती. कट झालेल्या फांद्या पुन्हा त्याच्यामध्ये रिपोर्टिंग करून घ्यायच्या होत्या. सो त्यासाठी मात्र मी फक्त माती खालीवर करून घेतलेली होती. कुठल्याही गोष्टींना जास्त डिस्टर्ब न करता मी जे काही प्लांट शिफ्टिंग आहे किंवा रिपॉटिंग आहे ते मी या ठिकाणी करून घेतलेलं होतं. जर तुम्हाला वेगळा सेटअप करायचा असेल किंवा वेगळं ॲस्थेटिक लुक द्यायचा असेल त्यासाठी मात्र तुम्हाला 8 ते 15 दिवस थांबावं 8 ते 15 दिवस थांबल्यानंतर मात्र तुम्ही व्यवस्थित प्रकारे तुमचा जो काही बाल्कनीचा सेटअप आहे किंवा जो काही कुंड्यांचा सेटअप आहे, रिपॉटिंग आहे ते तुम्ही करू शकतात. पण मात्र नुकतंच जे काही पानं खराब झालेली आहेत, पिवळी झालेली आहेत किंवा अशा प्रकारे जर तुमचं प्लांट खराब होत असेल तर मात्र तुम्ही जास्त रूटसोबत न खेळता वरच्यावर त्या झाडाला ती माती वगैरे उकरून फुल एअर सर्क्युलेशन कुंडीमध्ये करू शकतात. खराब झालेली जी काही पानं आहेत, जी काही रूट्स आहेत किंवा ज्या काही दांड्या आहेत त्या मात्र वेळच्या वेळी काढून घ्या. त्याने देखील प्लांटची जी काही एनर्जी आहे ती सेव्ह होत असते आणि पुन्हा झाड हे न्यू ग्रोथमध्ये लागत असतं. सो अशा प्रकारे जे काही रिपॉटिंगच्या 3 ते 4 कुंड्या होत्या त्या मी मात्र या ठिकाणी शिफ्ट झाल्यानंतर 8 ते 10 दिवसात त्या देखील सेटअप करून घेतलेल्या होत्या. शिवाय शिफ्टिंगमध्ये बऱ्याच वेळेस छोटी छोटी कटिंग्स देखील पडत असतात. सो त्यांना देखील तुम्ही व्यवस्थित प्रकारे अशा वेळेस लावू शकता. सो मंडळी, यासोबतच महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण नवीन घरात सेटअप करत असतो त्यातील खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजेच काय, प्लांट प्लेसमेंट. सुरुवातीला सगळे प्लांट खूप जवळ देखील ठेवू नका. काही दिवस मात्र ते जवळ ठेवले की छान वाटतात. काही दिवसात मात्र तुम्हाला त्या ठिकाणी फंगस किंवा पेस्ट देखील दिसायला लागतील, कारण त्या ठिकाणी प्रॉपर एअर सर्क्युलेशन होत नसतं. सो मी देखील सुरुवातीला जागेची कमतरता असते किंवा आपण घाई गडबडीमध्ये कुंड्या अगदी जवळ ठेवून देत असतो. 8 ते 15 दिवस आपलं मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं की मात्र त्या ठिकाणी एअर सर्क्युलेशन प्रॉपर न झाल्यामुळे त्या ठिकाणी पेस्ट अटॅक होण्याचे चान्सेस देखील जास्त असतात. सो ही मिस्टेक देखील मात्र तुम्ही अजिबात करू नका. आणि यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच काय, तर शिफ्टिंगमध्ये बऱ्याच वेळेस झाडाची पानं ही खराब होत असतात. ही गोष्ट मात्र कम्प्लिटली नॉर्मल आहे.
आधी पिवळी पानं पाहिली की मला देखील मात्र टेन्शन व्हायचे, पण मात्र आता समजलं की हे जे काही डॅमेज लीव आहे त्या जर आपण वेळच्या वेळी रिमूव्ह केल्या तर मात्र प्लांटची एनर्जी देखील नवीन ग्रोथकडे जात असते. त्यामुळे ड्राय किंवा डॅमेज लीव्स जे काही झाडावर असतात त्यांना मात्र लगेचच्या लगेच मी देखील प्रून करून घेत असते. आणि आणखी महत्त्वाची थिंक म्हणजे की शिफ्टिंग नंतर लगेच झाडाला मात्र हेवी फर्टिलायझर देखील देऊ नका. सो ज्यावेळेस आपल्याला अशी कोरडी झालेली, सुकलेली, पिवळी झालेली पानं जेव्हाही तुम्हाला दिसतील तर तुमच्या बागेत असो 8 ते 10 दिवसात, 4 ते 5 दिवसात जेव्हाही तुमचा फेरफटका होत असतो त्यावेळेस मात्र ती पानं लगेचच्या लगेच काढून घ्या. आता यानंतर ह्या सर्व गोष्टी झाल्यावर आपण आपली झाडं पटकन फ्रेश व्हावी म्हणून काय करतो तर एखादं हेवी फर्टिलायझर वापरत असतो. पण मात्र अशा कंडिशनमध्ये या झाडांना हेवी फर्टिलायझर देऊ नका. वीक प्लांटवर फर्टिलायझर म्हणजेच झाडांवर एक्स्ट्रा बर्डन आल्यासारखं आहे. हेवी फर्टिलायझरमुळे झाडाची पानं देखील जळायला लागत असतात, कडा देखील ब्राऊन व्हायला लागत असतात. सो या ठिकाणी मी अगदी साधं सोपं आणि फ्रेश असं डाळ धुतलेलं किंवा तांदूळ धुतलेलं जे काही पाणी होतं ते मी जमा करून घेतलेलं होतं आणि सेम डे त्या पाण्याचा वापर देखील केलेला आहे आणि ते पाणी देखील मी डायल्यूट करून वापरलेलं आहे. सो डाळ तांदूळ धुतलेलं पाणी त्याला 2-4 दिवस न आंबवता उन्हाळा असल्यामुळे त्याचा मात्र फ्रेश वापर करा. 1 ग्लास जर डाळ तांदूळ धुतलेलं पाणी असेल तर त्यामध्ये 5 पट प्लेन वॉटर मिक्स करा आणि अशा प्रकारे लाईट जे काही आहे हे पाणी तुम्ही झाडांना देऊ शकता. हे पाणी माइल्ड न्यूट्रिएंट झाडांना देत असतात. शिवाय हेल्दी प्लांटसाठी देखील मात्र हे चांगलं असू शकतं. सो मंडळी, अशा प्रकारे शिफ्टिंग असो किंवा नसो पण ह्या छोट्या छोट्या मिस्टेक जर तुम्ही अवॉइड केला तर मात्र तुमची जी काही झाडं स्ट्रेसमध्ये गेलेली आहे ती देखील मात्र पटकन रिकवर होण्यास मदत होणार आहे. सो आता हळूहळू सगळी प्लांट्स रिकवर देखील होत आहे. नवीन घराची ती देखील सवय करून घेत आहेत आणि होनेस्टली सांगायचं झालं तर मात्र माझं घर तेव्हाच कंप्लीट वाटेल जेव्हा माझे प्लांट देखील या घरामध्ये कम्फर्टेबल फील करतील किंवा ते फील दिसायला लागेल. जर मंडळी तुम्हाला देखील शिफ्टिंगमध्ये तुमची प्लांट स्ट्रेसमध्ये गेल्याचा एक्सपिरियन्स असेल तर मात्र मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा, शिवाय शेअर देखील करायला विसरू नका. आणि हो, अशाच गार्डनिंग रिलेटेडच्या रिअल प्रॅक्टिकल व्हिडिओसाठी मात्र अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. शिवाय बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मंडळी, आपल्याला बरीच अशी कामं आपल्याला या बाल्कनीत करून घ्यायची आहे. तुम्हाला नवीन नवीन सेटअप देखील पाहायला मिळणार आहे. शिवाय नवनवीन झाडं आणि नवनवीन रेमेडी देखील पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजचा हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.